नमस्ते, मी डॉक्टर पल्लवी पोरे. तर आज आपण बघूया की 35 वर्षानंतर महिलांना जीवनशैली का बदलावी? काय कारण आहे? तर 35 वर्षानंतर महिला शरीरात आणि मनात अनेक बदल घडतात. तर पहिला बदल आहे की हार्मोन्समध्ये बदल. चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम म्हणतात. हाडं ठिसूळ होतात, स्नायूंची कमजोरी होते, ताणतणाव, भावनिक स्नायू यांच्यावर परिणाम होतो. म्हणून योग्य ते वेळ आहे की स्वीकारणं आणि आपल्या जीवनशैलीत बदल करा. आता हार्मोन्समध्ये बदल म्हणजे प्रजनन शक्तीत घट, पिरियड्स अनियमित, थकवा, चिडचिड. आता हाडांची झीज, पुढे जाऊन ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो. तर ताणतणाव व भावनिक असंतुलन, कारण का कुटुंब, करिअर, जबाबदारीमुळे मन होऊन जातं. तर वजन वाढणं, चरबी साठवची प्रवृत्ती, हृदयविकाराचा धोका वाढतो. कोलेस्ट्रॉल व बीपीचं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. 35 वर्षानंतर महिलांनी कोणते बदल करावेत? तर आहारात पहिला बदल गरजेचा आहे. संपूर्ण पदार्थ समावेश आहे. भाज्या, फळं, संपूर्ण धान्य घेणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे कॅल्शियम आणि प्रोटीन वाढवा. उदाहरणार्थ दूध, पनीर, डाळी, नाचणी आहारात घेणे. साखर व फास्ट फूड टाळणं. तिसरा आहे व्यायाम. व्यायाममध्ये दररोज 30 मिनिटं चालणे, स्ट्रेचिंग करा, योगा करा. त्याच्यामुळं हाडं बळकट व्हायला लागतात. वेट ट्रेनिंग करा. नसेल तर सुरुवात करा. सूर्यनमस्कार घाला. सुरुवात 1 पासून करा. मानसिक स्वास्थ्य म्हणजे माइंड केअर. तर ध्यान, श्वसन साधना, प्राणायाम करणं गरजेचं आहे. स्वतःसाठी वेळ काढा. सकारात्मक विचार करा. चौथं आहे झोप आणि विश्रांती. नियमित झोप वेळापत्रक बनवा. 7 ते 8 तास तुम्ही रोज झोप घेतली पाहिजे. मोबाईल, टीव्ही कमीत कमी झोपेच्या आधी बंद करा. पूर्ण शांत झोपेची तयारी करा. आणि 5वा आहे भावनिक आणि सामाजिक बदल. जे तुमच्या जवळच्या व्यक्तीबरोबर बोला, मित्राबरोबर बोला, पण जो तुम्हाला समजून शकेल, विश्वासात घेऊन त्याच्याशी बोला. तर आपला निष्कर्ष काय आहे? तर 35 वर्षाचा काळ संधीचा काळ आहे. स्वतःकडे पाहण्याचा, स्वतःला जपण्याचा. याच टप्प्यावर केवळ आयुष्याची जबाबदारी न घेता स्वतःच्या शरीर, मनाची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. चला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. थँक्यू.